चिवतागोल मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे. आपण एम पी सीच्या स्टडीची सुरुवात करण्याआधी आपण स्टेट बोर्डचे सर्व 6वी ते 12वी पर्यंतचे सर्व सब्जेक्ट कव्हर करणार आहोत, जे आपल्या एम पी सीच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. कारण आपण पहिले आपण स्टेट बोर्डपासून का सुरुवात करतो आहे. तुम्हाला वाटत असेल की हे तर आमचं झालेलं आहे, आता आम्ही लहान असताना 6वीपासून 12वीपर्यंत तो वाचलेला आहे, खूप इझी आहे, खूप हे वाचण्याची काय गरज आहे, ही आम्ही एका दिवसात वाचून कवर करून इतकं सोपं आहे, आम्हाला सर्व येतं. हो, तुम्हाला सर्व येतं, पण यातून काय इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामसाठी, ह्या सोप्याच याच्यातून तुम्हाला क्वेश्चन विचारले जाते. यातून तुमचं बेस कंप्लीट होतं. तुम्ही 6वी ते 12वीपर्यंत कसा अभ्यास केला आहे किंवा कसं तुमच्या लक्षात आहे हे मला माहीत नाही, पण आत्ता तुमचा बेस कंप्लीट झाला पाहिजे. तुमच्या एम पी सीच्या रेफरन्स बुक वाचण्याआधी तुमचा बेस पक्का पाहिजे. आपण कोणतीही इमारत बनवतो त्याआधी आपण सर्वात पहिले त्याचा पाया आणि बेस पक्का करतो. जर बेस पक्का असेल तरच आपली इमारत चांगल्या प्रकारे टिकते आणि चांगल्या प्रकारे बांधकाम होतं. त्याचप्रकारे आपण एम पी सीच्या रेफरन्स बुकच्या आधी आपण स्टेट बोर्डपासून सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा आहे इतिहास व नागरिकशास्त्रामधला इयत्ता 6वीचं चॅप्टर नंबर 1 अध्याय 1 भारतीय उपखंड आणि इतिहास. यामध्ये आपण सर्व रीड करणार आहोत. त्यामधलं तुमच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे हे आपण हायलाईट करत जाणार आहे. हायलाईट केल्यानंतर तुम्ही त्याचे नोट्स बनवायच्या. जर तुमच्याकडं स्टेट बोर्डचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्ही हायलाईट करत चला, आणि जर नसेल तर तुम्ही इम्पॉर्टंट पॉईंटचे नोट्स बनवून घ्या. तर बघा, चला, इतिहासाची सर्वात पहिले चॅप्टर आहे भारतीय उपखंड आणि इतिहास. इतिहासाची घडण. यामध्ये आपण काय काय बघणार आहे? इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. भारतातील भौगोलिक वैशिष्ट्ये. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आणि भारतीय उपखंड. तर पहिलं बघा, इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. इयत्ता 5वीत आपण मानव आणि त्यांचा भोवतालचा परिसर यांच्या परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्ताराने पाहिले. आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्यांच्या परिसराशी बदलाशी कसे जोडलेले होते हे पाहिले. अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीचा इतिहासाचा प्रवास घडला, याचा आपण आढावा घेतला. तर बघा, हा पॉईंट तुम्ही हायलाईट करायचा आहे. अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठचे हा मानवी संस्कृतीचा इतिहास. तर हे बघा, ह्यामध्ये तुम्हाला काय वाटतं शिकायला, की मानवी संस्कृतीचा इतिहास कसा आहे, प्रवास कसा होता. अश्मयुगीन ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीचा इतिहासाचा प्रवास घडला, याचा आपण आढावा घेतला. त्यानंतर बघा, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेले सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. इतिहास म्हणजे काय हे पण तुम्ही हायलाईट करायचे. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. स्थळ, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहे. तर तुम्हाला असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की इतिहासाचे प्रमुख 4 आधारस्तंभ कोणते? स्थळ, काल, व्यक्ती व समाज. या 4 उपघटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. यापैकी स्थळ हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. तर स्थळ हा घटक भूगोलाशी, स्थळ याने भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. इतिहास व भूगोल यांचे नाते अटूट आहे. भौगोलिक परिस्थितीत इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. तर बघा, भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करते. तो कोणत्या प्रकारे परिणाम करते? आहार, वेशभूषा, घर बांधणे, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अशा अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतेच. इथे आपल्याला घरांचे प्रकार दिलेले. समाज जीवन
सुद्धा त्यावर अवलंबून असते. समाज जीवन सुद्धा कशावर अवलंबून? भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेत जमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात, तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात. बघा यामध्ये किती फरक आहे. त्यांचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते. अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणारे आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवन पद्धतीत इतर गोष्टींमध्येही फरक असतो. तर बघा यामध्ये आपण काय शिकलो? डोंगराळ प्रदेशात राहणारे आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांबद्दल. नेक्स्ट बघा, आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीनूर मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. तर आपल्या जगण्याची साधनं बघा, आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने आहेत. आपल्या जगण्याची साधने हे पण हायलाईट करा. त्यांच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असतात. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी सजीव दीर्घकाळ वस्ती करतो. कालांतराने या वस्त्यांची ग्राम वसाहती आणि नगरे यात रूपांतर होते. पर्यावरणाचा ह्यास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणामुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. आता आपण जिथं राहतोय तिथं जर दुष्काळ पडला किंवा पूर आला वगैरे असं काही आपल्याला अन्न भेटलं नाही, आपल्याला काम भेटलं नाही, तिथं आपण राहू का? नाही. मग आपण जागा बदलतो. दुसरीकडे आपल्याला कुठे काम भेटेल, कुठे आपल्याला पुरेसा अन्न भेटेल या सोयीने आपण गाव सोडतो. ग्राम वसाहती, नगरे उजाड होतात. अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात. त्यावरून इतिहास आणि भूगोल. तर पहिले लोक पण जिथं त्यांना खायला पुरेसं अन्न भेटेल, जिथं त्यांचे सर्व गरजा भागतील तिथे ते दळणवळण करायचे, तिथं ते प्रवास करायचे. इतिहास आणि भूगोल यांचे नाते अटूट असते हे स्पष्ट होते. त्यानंतर बघा भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. सेकंड पॉईंट आहे भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. तर आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय, हे पण इम्पॉर्टंट आहे. बघा भारताच्या उत्तरेला काय आहे? हिमालय. पूर्वेला बंगालचा उपसागर. तुम्ही नोट्स काढून घ्या. या भारताच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. भारताची अंदमान. बघा तुम्हाला वाटत होतं की 6वीचं पुस्तक आहे इतिहास आणि नागरिकशास्त्र, यात काय आपल्याला विचारण्यात, पण यामध्ये तुमचं किती बेसिक कंप्लीट होते, किती तुमचं बेस कंप्लीट होते आणि किती क्वेश्चन तुमचे बनत आहे. भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेले प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सगळ आहे. ते पण भारताची अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप ही बेटे वगळता उत्तरेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. त्यानंतर बघा प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. तर प्राचीन भारत उल्लेख कशाला म्हणतात? प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला या भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख काय? प्राचीन भारत असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारताचा भाग होते. तर बघा हा पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमच्यासाठी. पाकिस्तान आणि बांगलादेश 1947 पूर्वी भारताचा एक भाग होते. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असताच खालील 6 भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात. तर बघा भारताच्या इतिहासाचे जडणघडण्याचा विचार करतात कोणते 6 भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात? तर कोणते? बघा हिमालय, सिंधू
गंगा, ब्रह्मपुत्र नदीचे मैदानी प्रदेश हे सर्व तुम्हाला नोट्स करायचे. थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्र किनाऱ्याचे प्रदेश, समुद्रातील बेटे, हे 6 खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा, पहिलं आहे हिमालय. हिंदू कुश व हिमालय पर्वत आहे. बघा इथं तुम्हाला चित्रात दिलेलं आहे हिमालय पर्वत. हिमालय हिंदू कुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झाले. तर बघा इथं तुम्हाला हा क्वेश्चन असा बनतो, तर कशापासून अलग झाले, तर भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून. मध्य आशियातील उपखंड, भारतीय उपखंड मध्य आशियातला आणि वाळवंटापासून अलग झालेले आहे. मात्र हिंदू कुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. तर खुष्कीचा व्यापारी मार्ग कोणता आहे? हिंदू कुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीतून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. तो खुष्कीचा व्यापारी मार्ग आपण नोट करून घ्या. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडलेला आहे. तो कोणत्या मार्गाशी जोडलेला आहे हे पण तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला आहे. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशात जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. तो असा बी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. रेशीम मार्ग म्हणून कशाला ओळखलं जातं, तर चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणाऱ्या हा व्यापारी मार्ग म्हणजे रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. रेशीम मार्ग म्हणून कोणाला ओळखलं जातं हा पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. खूप इम्पॉर्टंट आहे. या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते. यात खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांची प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले. त्यानंतर आहे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांची मैदानी प्रदेश. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचे मैदानी प्रदेश. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्र या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या, त्यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध, पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरला आहे. तो कुठून कुठपर्यंत पसरला आहे हा पण तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. प्रदेश पश्चिमेकडे सिंध, पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य याच प्रदेशाला उद्याला आली. तो बघा, हडप्पा संस्कृती आणि प्राचीन गणराज्य कुठे उद्याला आले? भारत पश्चिमेकडील सिंध, पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेले आहेत. इथे उद्याला आले. त्यानंतर बघा, थरचे वाळवंट. इथं थरचे वाळवंट तुम्हाला चित्रात दाखवले. थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा, गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरले. तर थरचे वाळवंट कुठे पसरले तर तुम्हाला हा पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे. थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरले आहेत. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे. तर त्याचा काही भाग कुठे? आजच्या पाकिस्तानमध्ये. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घंगर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोचते. तर थरच्या वाळवंटात कोणती नदी पोचते? घंगर नावाची नदी हिमाचल प्रदेशात उगम पावते ती पावणारी. पाकिस्तानमध्ये तिला हकरा या नावाने ओळखतात. तर घंगर नदीला पाकिस्तानमध्ये कोणत्या नावाने ओळखतात हा पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर हकरा नावाने ओळखतात. राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहे. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीचे अनेक स्थळे विखरलेली आहेत. त्यानंतर चौथे दख्खनचे पठार. दख्खनचे पठार एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेल्या भारताच्या
यामध्ये असलेल्या भारताच्या भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याचा पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंद महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. तर बघा, दख्खनच्या पठाराला तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूक समुद्रात घुसलेला एखाद्या त्रिकोण सुळक्यासारखा दिसतो. अशा भूप्रदेशाला काय म्हणतात? द्वीपकल्प म्हणतात. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. तर बघा, भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग कोणी व्यापलेला आहे? तर दख्खनच्या पठाराने. दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा पसरल्या आहे. तर बघा, दख्खनच्या उत्तरेला काय आहे? सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा पसरल्या आहेत. त्यांच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. त्याला पश्चिम घाट असे म्हणतात. पश्चिम घाट कशाला म्हणतात? तर दख्खनच्या पठारात त्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांगा आहे, त्याला काय म्हणतात? पश्चिम घाट असेही म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. तर सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी काय आहे? कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. दख्खनच्या पठाराला पूर्वेकडे डोंगर रांगाने पूर्व घाट असे म्हटले जाते. तर बघा, दख्खनच्या पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना काय म्हणते? पूर्व घाट असे म्हटले जाते. या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळातील अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते. तर तुम्हाला माहीतच आहे की मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतर इथे अनेक छोटी साम्राज्ये होऊन गेली. त्यानंतर समुद्र किनाऱ्याचे प्रदेश. समुद्र किनाऱ्याचे प्रदेश प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांश व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई. तर सागरी मार्गाने व्यापार केला जायचा, त्यामुळे भारतीय समुद्र किनाऱ्यावरील बंदरातून प्रदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गानेही म्हणजेच जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले. तर खुष्कीचा मार्ग याने जमिनीवरील व्यापार आणि दळणवळण सुरू झाले. तरीही सागरी मार्गाचं महत्त्व कायम राहिले. त्यानंतर समुद्रातील बेटे. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. तर हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षद्वीप हा भारतीय बेटातील समूह अरबी समुद्रात आहे. प्राचीन काळाच्या समुद्री व्यापारात हा बेटांचं स्थान महत्त्वाचे असावे. पेरिपल्स ऑफ द एरिथ्रियन सी. म्हणजेच तांबड्या समुद्राच्या माहिती पुस्तक. या पुस्तकात भारतीय बेटाचा उल्लेख केला आहे. तर भारतीय बेटाचा उल्लेख कोणत्या पुस्तकात केला आहे? तांबड्या समुद्राची माहिती पुस्तक. हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिले. तर हे पुस्तक कोणी लिहिले हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर ग्रीक खलाशाने लिहिले. त्यानंतरचा आपला तिसरा पॉईंट आहे भारतीय उपखंड. हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. बघा, हडप्पा आणि मोहनजोदडो हे शहरे आज कुठे आहेत? पाकिस्तानमध्ये. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया नावाने ओळखला जातो. तर दक्षिण आशिया नावाने ओळखला जातो. कशाला दक्षिण आशिया म्हणून ओळखलं जातं? अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणाऱ्या भूभागास काय म्हणतात? दक्षिण आशिया नावाने ओळखले जाते. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड म्हणतात. तर भारतीय उपखंड कशाला म्हणतात हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. हे पूर्ण सर्व तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता. चीन आणि म्यानमार हे आपले शेजारील देश आशियाच्या किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाही. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर भारतीय उपखंडाचा हिस्सा कोणी नाही आहे? चीन आणि म्यानमार.
तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात याचे महत्त्वाचे स्थान आहे. तर आपलं हे लेक्चर इथेच संपले. भारतीय उपखंड आणि इतिहास इयत्ता 6वीचं आपलं पहिलं चॅप्टर कंप्लीट झालं आहे. असेच लेक्चर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर कॉमेंट्स करा आणि लाईक करा. थँक्यू.